आरोग्य केंद्राचा सुधार झालाच पाहिजे। शिरपूर पंचायत समिती कार्यालयात अँब्युलन्ससह आंदोलन, सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्राचा कारभार चर्चेत। प्राथमिक आरोग्य केंद्रातील हलगर्जीपणाविरोधात सांगवी ग्रामस्थ व शिरपूर फर्स्टचा थेट अँब्युलन्स मोर्चा। सांगवी आरोग्य केंद्र प्रकरण तापलं, अँब्युलन्स घेऊन ग्रामस्थांचे पंचायत समितीत आंदोलन। शिरपूर तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेल्या ढिसाळ व निष्काळजी कारभाराविरोधात सांगवी ग्रामस्थ व शिरपूर फर्स्टच्या वतीनं अँब्युलन्समधून रुग्ण नेऊन पंचायत समिती शिरपूर येथील गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आलं। 22 मार्च 26 रोजी सांगवी प्राथमिक आरोग्य केंद्रात प्रसूतीसाठी आलेल्या पूनम राहुल गायकवाड या गरोदर महिलेला सायंकाळी सुमारे 7 वाजता आरोग्य केंद्रात आणण्यात आलं होतं। मात्र त्यावेळी आरोग्य केंद्र बंद असून वैद्यकीय अधिकारी अनुपस्थित असल्याचं आढळलं। केवळ सिस्टर नर्स उपस्थित होते। वैद्यकीय अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता त्यांनी फोनवरून शिरपूर इथं हलवण्याचा सल्ला दिल्यानं महिलेला उपचारासाठी शिरपूर इथं हलवावं लागलं, असा आरोप ग्रामस्थांनी केला। तसेच आरोग्य केंद्रात 102 रुग्णवाहिका उपलब्ध असून हे डिझेल नसल्याचं कारण सांगून रुग्णाच्या नातेवाईकांकडून डिझेल टाकून घेतलं जात असल्याचा आरोप करण्यात आला। स्वच्छतेचा अभाव, कर्मचारी वेळेवर उपस्थित नसणं, गर्भवती महिलांना तपासणी न करता शिरपूर इथं पाठवणं, आरओ प्लांट बंद असणं, तसंच पिण्याच्या पाण्याची सुविधा नसणं अशा अनेक तक्रारी निवेदनात नमूद करण्यात आल्या। यापूर्वी वाडी प्राथमिक आरोग्य केंद्रात डॉक्टर अनुपस्थित असल्यामुळे एका गर्भवती महिलेला रस्त्यावरच बाळाला जन्म द्यावा लागल्याची घटना घडली होती। या पार्श्वभूमीवर आंदोलकांनी घोषणाबाजी करत आरोग्य विभागाविरोधात तीव्र संताप व्यक्त केला। सदर प्रकरणाची तात्काळ चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला। माझं नाव बटू अशोक कोकणी, मुक्काम पोस्ट सांगवी। आम्ही सांगवीला आमच्या तिथं PSC सेंटर आहे बरोबर। त्या ठिकाणी आम्ही 7 वाजता एका महिलेला मी नेलं होतं डिलिव्हरीसाठी। त्या ठिकाणी नेलं असताना कोणीच कर्मचारी तर नव्हता, फक्त नर्स वगैरे होत्या, ड्रायव्हर होते, डॉक्टर नव्हते। आम्ही डॉक्टरांना तात्काळ फोन केला की डॉक्टर साहेब, इंचार्ज साहेब आहेत स्वतः तिथं, डॉक्टर साहेब की तुम्ही आता यावेळी कुठं आहात, इथं डिलिव्हरीसाठी आपण पेशंट आणलेला आहे। तर त्या डॉक्टरांनी आम्हाला असं सांगितलं की आम्हाला रिपोर्ट तुम्ही मोबाईलवरती सेंड करा, आम्ही रिपोर्टला बघून आणि सांगतो। कारण की साहेब तिथं असं होतं की नॉर्मल डिलिव्हरी ही नाही केली जात, कारण की रिफर केले जातं। आजपर्यंत आजही रिपोर्ट काढला तिथं जास्त रिपोर्टेशनच सापडेल तुम्हाला, डिलिव्हरी कमी सापडतील, अशी व्यवस्था आमच्या सांगवी रुग्णालयाची आहे। त्याच्यावरती तातडीने दखल घेतली पाहिजे साहेब। त्या ठिकाणी डॉक्टर हजरच असतात। आता डॉक्टरांची ड्युटी असते, नाईट डिलिव्हरी सांगून टायमिंगला येत नसते, रात म्हणा सकाळ म्हणा केव्हा डिलिव्हरी होऊ शकते। या टायमाला पण जर डिलिव्हरी पेशंटला सुद्धा जर सुविधा उपलब्ध होत नसेल तर आरोग्य केंद्र असून काहीच फायदा नाही, गरीब लोकांचा काहीच फायदा झालेला नाही साहेब। आता सरकारने, केंद्र सरकारने, राज्य सरकारने इतके मोठे हॉस्पिटल उपलब्ध करून दिलेले आहेत, त्या ठिकाणी गैरसोय होत असेल गरिबांची तर सर काही वाटत नाही की काही फायदा नाही तिथं। असं गरिबांची खूप हाल होत आहे, याच्यावरती दुर्लक्ष केलं नाही पाहिजे, याच्यावरती गंभीराने लक्ष घेतलं पाहिजे। आणि साहेब मला अशी माहिती मिळाली होती की 5 जानेवारीपासून जी गरोदर बाईसाठी 102 म्हणून ॲम्ब्युलन्स पाठवली जाते, त्या गाडीमध्ये डिझेल नव्हतं, सहसा लाभार्थी डिझेल टाकत आलेला आहे असं आम्हाला माहिती मिळाली आहे। कारण की आम्ही कोणी बी असो, आम्ही जर कॉल टाकला 102ला, मी पण 108ला कॉल टाकला तर सॉरी मी कॉल टाकल्याने कॉल आला पण होता, पण त्या टायमाला गाडीत डिझेल नव्हतं आणि 108ची ॲम्ब्युलन्स 3 तासात येणारी होती बरोबर। तर आम्हाला पेशंटला पहिले तर प्राधान्य द्यावं लागेल, त्यामुळे आम्ही सो खर्चाने त्या गाडीत डिझेल टाकलं। आम्हीच नव्हे तर बरेचसे लोकांनी डिझेल टाकलेलं आहे अशी आम्हाला माहिती येते आहे समोर। तर हे प्रकार नाही घडले पाहिजे। आपण ॲम्ब्युलन्स डिलिव्हरी महिलांसाठी ठेवलेली आहे आणि टायमाला जर ते पोचत नसेल, त्याचा फायदा होत नसेल तर हे सर चुकीचं आहे, याच्यावरती 100% कारवाई झाली पाहिजे अशी आमची सगळ्या गावकऱ्यांची नम्र विनंती आहे। 24 लाईव्ह महाराष्ट्र न्यूजसाठी अजय भरसट, सांगवी, शिरपूर।